जळगाव जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 2,000 लाडक्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ आम्हाला नको असल्याचा अर्ज जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांकडे दिले आहे। निवडणुकीपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती। त्याला महिलांनी मोठा प्रतिसाद देत युती सरकारला मोठ्या मताधिक्याने विजयी केले होते। मात्र सरकार स्थापन झाल्याच्या नंतर सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये नियमांची कडक अंमलबजावणी करून 92 लाख लाडक्या बहिणी कमी केल्या आहेत। अनेक महिला KYC पूर्ण करू शकल्या नसल्याने त्याही बाद झाल्याचं चित्र आहे। नमस्कार, मी जिल्हा महिला बालविकास अधिकारी जळगाव। बऱ्याच महिलांचं काही कारणास्तव जसं KYC असेल, काही इतर कारणं असतील, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाली आणि त्यांनी जिल्हा कार्यालयात धडक मारली आणि त्यांना पुन्हा ती योजना चालू करण्याची मागणी केली। परंतु त्याचबरोबर अशा पण भगिनी आपल्याकडे येत आहेत। जवळपास आजच्या घडीला माझा आकडा बघता 1500 महिलांनी आपल्या कार्यालयामध्ये आमची योजना बंद करावी म्हणून अर्ज केले। शासनाचा असा नियम आहे की एका वेळेस तुम्ही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याच्यातल्या ज्यांनी अर्ज केले त्यांच्यापैकी बऱ्याच महिलांना आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यास त्या पात्र आहेत। त्याच्यामुळे तो लाभ घेण्यासाठी त्यांना आता लाडकी बहीण योजना बंद करायची आहे। त्याच्यामुळे त्यांनी आपल्याकडे अर्ज केले होते आणि आपण त्यांना NOC पण त्याद्वारे आपण त्यांना दिलेला आहे। सर, अजून बरेच महिला पेंडिंग तुमच्याकडे आहे अर्ज, त्या दिवस बाद झालेले नाही, तर अशा किती महिला आहेत अंदाज? साधारणतः NOCच्या बाबतीमध्ये अजून माझ्याकडे जवळपास 150 अर्ज पेंडिंग आहेत आणि जर KYCच्या बाबतीतला विचार केला तर KYCसाठी डेली बेसिसवर किमान 150 ते 200 महिला येत राहतात। परंतु जेव्हा आम्ही त्यांचं स्टेटस चेक करून देतो त्या केसमध्ये बऱ्याच केसमध्ये असं आढळतं की त्यांची KYC झालेली नव्हती किंवा त्यांनी इतर इन्कम टॅक्स रिटर्न्स कधीतरी त्यांनी फाईल केलेले होते, काही लोन घेतलं होतं, काहींचं RTO व्हेकल होतं, काहींच्या घरामध्ये मल्टिपल फॅमिली मेंबर्स होते। त्याच्यामुळे पण त्या महिला ह्या योजनेला अपात्र ठरत आहेत। माझी वहिनी ही संजय गांधी निराधारचा श्रावणवाडचा पगार घेत होती आणि तिकडचा लाभ बंद झालेला आहे। त्यांनी सांगितलं लाडकी बहिणीचा लाभ बंद करून या, तुम्ही डबल एक लाभ तुम्हाला कोणताही मिळेल। त्या उद्देशाने आम्ही हा लाडकी बहिणीचा लाभ बंद केलेला आहे। मग लाडकी बहीणचा योजनेचा लाभ चालू आहे, मग तो का घेत नाही? तो म्हणजे मरेपर्यंत वय पण 65च्या वरती झाल्यामुळे बंद केला सर। तर असं काही आहे की बाबा इथल्या त्रासाला कंटाळून? नाही, तसं काही नाही सर, कारण आता लाभ आज न उद्या बंदच होणार आहे। 60च्या वरती गेल्यानंतर बंदच होणार आहे। त्रासाला कंटाळून? नाही, तसं काही नाही सर, तसं काही नाही, तसं काही नाही।